हट्टा पोलिसांना चोरीचा तपास लागेना। आता पोलिसांना झालं तरी काय? वसमत तालुक्यातल्या हट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील टेंभुर्णी शिवारात असलेल्या एका आखाड्यावर दिनांक 8 जून रोजी रात्रीच्या सुमारास 60 वर्षीय असलेल्या आजीबाईच्या घरी चोरी झाली। चोरी कशी झाली, या आजीबाईला कोणी उचलून नेलं ते त्यांच्याच तोंडून ऐका। गेले चोर आले 10:30 वाजता, उचलून नेलं मला। उचलून नेऊन तिथं नळ दाबलं, हात तोंड दाबलं, तोंड दाबून सिने अंगावर दागिने काढून घेतले। मी आडू लागले, ते मला म्हणले जे मी काढील आणि तुझ्या म्हाताऱ्याला मारतो आम्ही, जे मी आहे मारतो आम्ही, आडू नको तू। तरी मग आरडा सुरुवात होती। याच्यानंतर मग ते उठून गेल्यावर मी तिथून आरडत आले, म्हाताऱ्याला उठविलं। मग तिकडून ते एक माणूस आला, त्यानं मला मुक्क केलं। ते म्हणला बापा आरडू नका म्हणला, बापा इथूनच गेले तर मला का ठाव चोरच हाता म्हणून सिने शेषेराव आलता इथून सिने, ते दुसरं कोण नव्हतं। हां, एवढी घटना झाली। नळडी दाबून मारली, तोंड दाबू मला हे केले, दबाव घालू तोंड दाबलं आणि काढून घेतलं, गळ्यातलं घेतलं, पायातल्या जोड्या सुद्धा घेतलं मग काढून सिने। या आजीबाईला चक्क चोरांनी उचलून नेलं। काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना शस्त्राचा धाकही दाखवला, दागदागिने देखील काढून घेतले। आता दागिने कोणते होते ते पण ऐका। सगळं 12 ग्राम होतं, 3 ग्रामाचे मंगळसूत्र होते, 9 ग्रामाचे मणी होते आणि 2 ग्रामाचे फुलं होते, 35 तोळ्याचे दंडकडे होते। आता एवढा सगळा प्रकार घडून देखील आजीबाईचा पोलिसांनी अनेकदा चौकशी सुरू केल्या। वारंवार केलेल्या प्रश्नांमुळे आजीबाईले चोर गेले कुठे, पण आता पोलिसांकडूनच त्रास सुरू झालाय। ते येऊन चले तर मोज बयान घेऊ तर पुढचं काय ठाव मला काय आहे ते। आता आम्हाला फाट्याला गेलो आम्ही, हैतनगर फाट्यावर गेलो आम्ही, तर गाड्या रोजच्या येतात पिएसताच्या, मोज बयान घ्याय तिथे येऊ कसं झालं। आणि गोळा लावला का, चोर गोळा लावून येतात काय, उजेडला येतात गाडीचा। मी म्हणलं साहेब तुम्ही बोलायले कसे, इथं येऊन 10:30 वाजता किती अंधार पडत आहे ती, आणि चोर गोळा लाईल का? मग चोर गोळा लायतच नाही, महज बयान घेऊन किती बारे तुम्ही बयान घ्यायला का, मी का खोटं आहे का काय, सगळं खरं आहे। 60 वर्षीय आजीबाईंना चोरांनी उचलून नेलं, शस्त्राचा धाक दाखवला, दागिने काढून घेतले, ही सर्व हकीकत पोलिसांना सांगून देखील पोलिसांनी कशा पद्धतीने फिर्याद द्यायला भाग पाडलं ते पण ऐका। गुन्ह्याची नोंद काय घेतली त्यानं, काय घेतली गुन्ह्याची नोंद? आम्ही तिथंच होतो। आमचा मुलगा म्हणी असं लिहू नका म्हणी, ते काय म्हणीत तुम्ही उशाखाली ठुलं गठुडं बांधलं। मी साहेब तसं जमत नाही, मुहा गळा दाबून नेलं म्हणलं, पहा मी खुना म्हणलं, मी हट्यात म्हणले तशी नाहीच म्हणलं। मग उशाला नव्हतंच म्हणलं, मी अंगावर होतं, अंगावर उपसून नेलं म्हणलं, मग गठुडं नव्हतंच, तसंच तुम्ही लिहू नका म्हणलं। तरी त्याने तसंच लिहिलं। हां, मग इसू राग निघालता म्हणला, मी इंगोला जातो म्हणला, असं तुम्ही कसं काय लिहायले म्हणला। हां, मी नाही असं नाहीच म्हणलं, उशाला नव्हतंच म्हणलं, अंगावरलं होतं, अंगावरलं उचलून नेलं मला तिकडं, उचलून नेऊन काढून घेतलं तिकडं। मी उशाखाली नव्हतंच, अंगावर होतं, मी अंगावरलं ओढून तोडून 2 पोथा होत्या, कच्च तोरड्या, दंडकडे ओढले। सांगितलेला गुन्हा पोलिसानं आम्ही म्हणल्याप्रमाणे लिहिला नाही, त्यानं आपल्या मनाने लिहिला, आम्ही जसा सांगितला तसा त्यानं लिहिला नाही। 8 जूनच्या रात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडली। अनेकदा पोलीस संबंधित आजीबाईच्या घरी आले, घटनास्थळाची पाहणी देखील केली। ज्या पद्धतीनं चोरी झाली तशीच फिर्याद मात्र पोलीस नोंदवून घ्यायला तयार नाहीत। घटना घडून तब्बल 8 दिवस उलटले, मात्र अजूनही चोरीचा तपास पोलिसांना लावता आला नाही। आता यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोरापेक्षा पोलिसांकडूनच या पीडित आजीबाईला त्रास सुरू झालाय। एवढं सत्य सांगून देखील आता नेमकं करायचं काय, हाच मोठा प्रश्न या आजीबाई समोर उभा राहिलाय। या आजीबाईच्या घरी चोरी झाली, आता त्याचंही सोडा, ही बातमी पत्रकारांनी लावू नये यासाठी देखील काहींनी प्रयत्न सुरू केले। त्यामागे कोणाकोणाचे हात आहेत त्यामागचं सत्य देखील आम्ही उजेडात लवकरच आणू। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।